नमस्कार, मी पल्लवी. आज आपण करणार आहोत बेसन आणि रव्याचे मिक्स लाडू. त्यासाठी मी अर्धी वाटी रवा घेतला, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी तूप. चला मग रेसिपीला सुरू करू. इथे मी गॅस सुरू करून घेतला. आता त्यावर कढई ठेवून घेते. इथे आपली कढई छान गरम झालेली. तूप टाकून घेऊ. तूप छान गरम झालेले कडकडीत. आता 1 वाटी बेसन टाकून घेऊ. बेसन पीठ छान मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून खाली चिटकणार नाही. सतत त्याला हलवत राहायचं. ते आपलं बघू शकता बेसन पीठ छान भाजलेले, याला कलर सुद्धा लाल आलेला आहे, खमंग वास सुटला याचा. बेसन पीठला छान तेल सुटलेले. आता टाकून घेऊ 1 वाटी रवा. रवा अशाच प्रकारे लालसर भाजून घ्यायचा. हे छान मिक्स करू. आता मी रेसिपीकडे लक्ष देते, तुम्ही माझ्या चॅनलकडे लक्ष द्या. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आपला रवा आणि बेसन पीठ छान भाजलेलं आहे, याला कलरसुद्धा लाल आलेला आहे. हे सतत हलवत राहायचं, जेणेकरून खाली करपणार नाही, चिटकणार नाही. बेसन पीठ रवा आणि छान भाजलेलं आहे. आता हे खाली उतरून घेऊ. टाकूया 1 वाटी पिठी साखर. साखर छान मिक्स करून घ्यायची मिश्रणामध्ये. अशाच पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं. हे सर्व मिक्स झालेले आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट्स टाकू शकता. तयार केलेलं मिश्रण एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे मी इथे, त्यामध्ये टाकून घेऊ. काजू आणि बदामचे काप घेतले. आता हे टाकून घेऊ. थोडीशी विलायची टाकून घेऊ. विलायचीने छान सुगंध येते लाडूला. आता हे सर्व मिक्स करून घेऊ आणि याचे लाडू बांधून घेऊ. लाडू बांधून घेऊ छोटे छोटे. इथे आपला लाडू तयार आहे. कसा वाटला? आपले सर्व लाडू बांधून झालेले बघू शकता, किती छान झाले. तुमच्याकडे पण अशाच पद्धतीने करतात का? कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. कधी रेसिपी ट्राय केलेली आहे का? ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. न पाक करता बेसन आणि रव्याचे लाडू दाणेदार, खमंग आणि खुसखुशीत झालेले आहेत. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका.